माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्रीपद जाणार. दिल्लीतल्या वरिष्ठ सूत्रांची TV9 मराठीला खात्रीलायक माहिती. वादग्रस्त मंत्र्यांबाबत दिल्लीमध्ये फडणवीस आणि तटकरेंची वरिष्ठांसोबत चर्चा. संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, योगेश कदम, संजय राठोड या 4 मंत्र्यांना नारळ मिळणार. संजय राऊतांचा मोठा दावा. सरकारचा रिमोट कंट्रोल अमित शहांकडे असल्याची ही टीका. मंत्र्यांच्या वागणुकीमुळे सरकारची प्रतिमा मलिन होते. राष्ट्रवादीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचा खर्च आहे, तर वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाईची देखील मागणी. देवेंद्र फडणवीस यांनी राजनाथ सिंह यांची भेट घेतली. आज सलग दुसऱ्या दिवशी फडणवीसांच्या महत्त्वाच्या बैठका. अमित शहांना देखील फडणवीस भेटण्याची शक्यता. महाराष्ट्रात 800 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा. संजय राऊतांचा आरोप. घोटाळ्यातील अमित साळुंके, श्रीकांत शिंदेंचा निकटवर्ती असल्याचा दावा. छावा संघटनेचे विजय घाडगे आज पुण्यामध्ये अजित पवारांची भेट घेणार. सूरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीनंतर अजित पवारांना भेटणार. दोषींवर कठोर कारवाईची मागणी. मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई आणि पनवेलमध्ये पावसाचा जोर. मुंबई, ठाण्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. गडचिरोलीच्या भामरागडमधील पर्लकोटा नदीला पूर. पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली. भामरागडच्या जिल्हा मुख्यालयाशीही संपर्क तुटला. विदर्भात चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट. तर चंद्रपूर आणि भंडाऱ्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी. आपत्ती व्यवस्थापन विभाग अलर्ट मोडवर. ज्ञानेश्वरी मुंडे यांचं कुटुंबासह रास्ता रोको आंदोलन. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी. ग्रामस्थही आंदोलनात सहभागी. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून गिरगाव मेट्रो स्टेशनची पाहणी. गणेशोत्सवासाठी मेट्रोच्या नियोजनाबाबत आढावा घेतला. महाराष्ट्रात मराठीचा आग्रह चुकीचा नाही, मात्र भाषेवरून कुणासोबत मारहाण सहन करणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं का, हा निर्णय मुख्यमंत्री आणि अजितदादांनी घ्यावा. कृषी घोटाळा प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना दिलासा मिळाल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया. आगामी निवडणुका लक्षात घेता लाडकी बहीण योजनेची पडताळणी स्थगित. सूत्रांची माहिती. निकषात न बसणाऱ्या 9 लाख लाडक्या बहिणी याआधीच योजनेतून बाद. अल्पवयीन मुलांनी स्टंटबाजीच्या नादामध्ये 4चाकी गाडी विद्यार्थिनींच्या घोळक्यात घातली. कोल्हापूरच्या खरबीर तालुक्यातील घटना. एका विद्यार्थिनीचा मृत्यू तर 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी. चक्काजाम आंदोलन केल्या प्रकरणात बच्चू कडूंसह 18 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. आंदोलनावेळी वाहतूक कोंडी निर्माण झाल्यानं कारवाई. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक. आमदार उत्तम जानकरांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट. शरद पवारांच्या आमदारांना शिंदेंची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण. राज्यात 5500 प्राध्यापक आणि 2900 कर्मचारी भरतीला मंजुरी. आवश्यक कामासाठी सरकार पैसे कमी पडू देणार नाही. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची ग्वाही. वाशिम जिल्ह्यामध्ये 22 आणि 23 जुलैला झालेल्या पावसाचा 13,188 शेतकऱ्यांना फटका. हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान. नुकसानाची व्याप्ती अजून वाढण्याचा अंदाज. थायलंड कंबोडिया संघर्ष दुसऱ्या दिवशीही सुरूच. आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू तर 46 जण जखमी. सीमावाद आणि एका मंदिरावरील हक्कावरून दोन्ही देशात संघर्ष पेटला. इंदिरा गांधींना मागे टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदीचा मोठा विक्रम. राज्य आणि केंद्रातील कारभार मिळून 24 वर्षांहून अधिक काळ सरकारचं नेतृत्व. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मालदीवमध्ये जंगी स्वागत. आज राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांची भेट घेणार. दोन्ही देशातील संबंध मजबूत करण्यासोबतच अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार.